मी डी.टी. भोसले, राहणार औंध. तक्षशिला बुद्ध विहारामध्ये कोणत्या तक्षशिला बुद्ध विहारामध्ये आम्ही आलो. या ठिकाणी इथले जे अध्यक्ष आहेत प्रतापजी सोनवणे यांना विचारलं आम्ही की आमची जी संस्था आहे माझी श्रामण असोसिएशन त्यांच्या वतीनं आम्ही इथं हे शिबिर दरवर्षी घेत असतो. गेले 3 शिबिरं आम्ही इथं घेतलेली आहेत, पण 19 आणि 20चं शिबिर 21चं असे 3 शिबिरं झालेली नाहीत पॅन्डेमिकमुळे. आता या वर्षीचे शिबिर घेणार आहात, तर साधारण किती दिवसाचं शिबिर आहे? हे शिबिर आजपासून सुरुवात होईल, म्हणजे 8 मे ते 22 मे. 8 मे ते 22 मे. आणि याच्यामध्ये साधारण किती मुलांचं सगळं? आता अपेक्षित मुलं आहेत आम्हाला 30-35, परंतु आता सध्या तरी 17 कॅन्डिडेट इथं आलेले आहेत. अजून बराच वेळेत लोक येत राहत आहेत. आणि वयोगट काय ठरलेलं आहे? वयोगट साधारणतः 11-12 वर्षानंतर आम्ही घेतो. 11-12 वर्ष ते 70-80 पर्यंत. असं म्हणजे आपण श्रामणेर शिबिर फक्त या विहारामध्येच तुम्ही घेता की अजून काय कोणत्या ठिकाणी? नाही, तसं नाही आहे. आमच्या संस्थेला इतिहास आहे. 1971 पासून ही संस्था अस्तित्वात आली. इथपासून तर आत्तापर्यंत आम्ही शिबिर घेत आलेलो आहोत. हे आमचं 50वं शिबिर आहे. आणि अनेक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी पुण्याच्या महाराष्ट्राच्या कोपऱ्यामध्ये कानाकोपऱ्यात आम्ही ते शिबिर घेतलेली आहेत. म्हणजे या संस्थेच्या वतीनेच तुम्ही सगळीकडे शिबिर? आमची ही जी संस्था आहे माझी श्रामण असोसिएशन म्हणून ही गेली 50 वर्ष कार्यरत आहे. आणि या संस्थेच्या मार्फतच आम्ही सगळीकडे शिबिर घेतो. किंबहुना म्हणजे सांगण्यासाठी काय गैर वगैरे काय नाही, आमच्याकडून बऱ्याच लोकांनी प्रेरणा घेतली. आता पुण्याच्या आजूबाजूला परिसरामध्ये जे काही शिबिर होतात तर त्याला श्रेय श्रामण असोसिएशनलाच जातं. कारण श्रामण असोसिएशनकडे बघून अनेक लोक शिबिर घेत आहेत. आणि खूप चांगली गोष्ट आहे की लोक धम्माच्या फ्लोमध्ये यायला लागली सगळे. आतापर्यंत एवढ्या शिबिरांमध्ये कधी आढळून आलं का की बौद्धतर वेगळ्या जातीचा कोणी शिबिर अटेंड केलं? नाही, असं शिबिर अटेंड केलं नाही, पण बौद्धतर समाजाची पण लोक इथं येतात. कोणी भोजनदान देतं आणि बरेचसे लोक ह्या कार्यक्रमाला सपोर्ट करतात. कारण मुळात कार्यक्रम हा कुठल्या जाती धर्माचा नसून हा बौद्ध तत्त्वज्ञानावर आधारित आहे. आणि जीवन जगण्याचा मार्ग ही संस्था आम्ही सांगत असतो लोकांना. बरोबर. परंतु असं श्रामणेर शिबिर जे आहे ते बौद्धतर समाजामध्ये देखील पोहोचलं पाहिजे, याच्यासाठी काय प्रयत्न करतात? नाही, निश्चितपणे हे पोचलं पाहिजे, तळागाळापर्यंत पोचलं पाहिजे. आणि याच्यासाठी प्रयत्न म्हणजे आम्ही दरवर्षी शिबिर घेतो. आणि इथं आम्ही कुठल्याही प्रकारचं बंधन नाही आहे की कुठला ह्याच जातीचा माणूस आला पाहिजे, त्या जो कोणी येईल त्याला इथं प्रवेश आहे मुक्तपणे. हॅलो, माझी श्रामणेर असोसिएशन पुणे व तक्षशिला मित्रसंघ आकुर्डी प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने निवासी श्रामणेर प्रशिक्षण शिबिर रविवार दिनांक 8 मे 2022 ते 22 मे 2022 असे 15 दिवस रहिवासी श्रामणेर शिबिर या पिंपरी चिंचवड शहरातील तक्षशिला बुद्ध विहार सेक्टर नंबर 28 संत ज्ञानेश्वर उद्याना शेजारी भगिनी निवेदिता बँकेजवळ प्राधिकरण आकुर्डी पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे. या श्रामणेर प्रवज्य विधीसाठी या ठिकाणी मडवडी येथून आदरणीय भंते अनिरुद्ध या ठिकाणी आलेले आहेत आणि ते स्टेजवर आहेत. तसेच ज्यांना श्रामणेर दीक्षा घ्यायची आहे असे जवळपास एक साधारण 20 प्रशिक्षणार्थी या ठिकाणी दिसत आहे. थोड्याच वेळात आपण या दीक्षा समारंभाला सुरुवात करणार आहोत. तर माझी श्रामणेर असोसिएशन संस्थेचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत. त्या सर्वांचं तक्षशिला मित्रसंघाच्या वतीने हार्दिक स्वागत आहे. माझी श्रामणेर असोसिएशन गेल्या 50 वर्षापासून किंवा हे 50वं वर्ष आहे श्रामणेर शिबिर आयोजित करण्याचं. तर फार असा सुंदर उपक्रम हा आहे. तसेच भंते अनिरुद्ध या ठिकाणी उपस्थित आहे.
तर या शिबिराची जी सुरुवात आहे ती धम्मध्वज फडकवून ध्वजारोहण करून होणार आहे. तथागत भगवान गौतम बुद्धांचा, तथागत भगवान गौतम बुद्धांचा, तथागत भगवान गौतम बुद्धांचा, तथागत भगवान गौतम बुद्धांच्या तत्वांचा, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, पासून थांबलेल्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहतात. ती संधी आता चालून आलेली आहे. आदरणीय अनिरुद्ध हे धम्मपीठावर विराजमान झालेले आहेत आणि या कार्यक्रमाला आपण सुरुवात करत आहोत. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संभक्त भगवंतांनी केलेला स्वात्याग केलेला धारण करण्यायोग्य असा धम्म आणि वेळोवेळी भगवंतांच्या संघगुणांना धारण करून संघात प्रतिष्ठित होणाऱ्या भिक्खू संघ या त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करून आज या ठिकाणी अभिवादन करून आज या ठिकाणी आदरणीय बनते राजरतनजी आणि आदरणीय बनते अनिरुद्ध आलेले आहेत. तर ह्या त्रिरत्नांना अभिवादन करून 14 ऑक्टोबर 1956 रोजी ज्यांनी तुम्हाला आम्हाला त्रिशरण आणि पंचशील आणि 22 प्रतिज्ञामध्ये प्रतिष्ठित केले ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या देखील स्मृतींना पवित्र विचारांना त्रिवार अभिवादन करून आज या ठिकाणी या माजी श्रामणेर असोसिएशनचे हे 50वे शिबिराचे पुष्प साकारताना अत्यंत आनंद होत आहे. त्याचबरोबर आज आनंदाबरोबर थोडंसं दुःखही होत आहे. कारण ज्या व्यक्तीचे आम्हाला जिथं उणीव भासत आहे ते आमचे निरागस व्यक्तिमत्व, अभ्यासू व्यक्तिमत्व, लहानांमध्ये लहान मोठ्यांमध्ये मोठे असे वावरणारे थोर सामाजिक चिंतक आमचे मित्र धम्ममित्र आयुष्यमान लहानोजी रोकडे हे आपल्यामध्ये नाही आहेत. ती एक खंत वाटते. तरी असो वादते नियम तर आज या सुंदर अशा कार्यक्रमाचं अध्यक्षपद आयुष्यमान नाईक यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षपद आयुष्यमान प्रकाश नाईक सर यांनी स्वीकारावे असे मी त्यांना विनंती करतो. त्यांच्या नावाला मी पूर्ण अनुमोदन देत आहे. आत्ताच जी अध्यक्षपदाची सूचना आलेली आहे ते मी स्वीकार सर या पुढील कार्यक्रमाची धुरा सांभाळावी अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे ह्या पवित्र अशा कार्यक्रमाचे अध्यक्षपद अध्यक्ष माननीय प्रतापजी सोनवणे यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच आजच्या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून आयुष्यमान प्रताप सोनवणे यांनी स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो. त्यांच्या नावाला मी अनुमोदन देत आहे. आत्ताच माझ्या स्वागताध्यक्षाची निवड केली त्यावर मी स्वागत करतो आणि मान्यवरांच्या त्याचं मी अध्यक्षपद ग्रहण करतो. आज या ठिकाणी माजी श्रामण असोसिएशन पुणे आणि तक्षशिला मित्र संघ प्राधिकरण आकुर्डी यांचे संयुक्त विद्यमाने श्रामणेर दीक्षा समारंभ आज संपन्न होत आहे. आज या ठिकाणी या प्रवचन विधीसाठी आदरणीय बनते ज्ञानज्योती महास्तवीर
यांचंसुद्धा आगमन होणार होतं, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे भंते येऊ शकले नाहीत. तरी पण भंतेंनी इथं आश्वस्त केलेलं आहे की तुम्ही शेवटचे 5 दिवस मी या शिबिरासाठी देईन. त्याचप्रमाणे आदरणीय भंतेंना घोष, बुद्धघोष हे देखील आलेले नाहीत. या माजी श्रामणासांच्या शब्दाला मान देऊन आदरणीय भंते राजरतनजी, आदरणीय भंते अनिरुद्ध इथं आलेले आहेत. आणि हा कार्यक्रमास आज या ठिकाणी अनेक मान्यवर इथं उपस्थित झालेले आहेत. त्यापैकी शर्मिलाताई बाबर आलेल्या आहेत, शैलताई मोरे आलेले आहेत. आदरणीय भंतेगण दीप प्रज्वलित करीत आहेत. त्याचप्रमाणे शैलजाताई बाबर यांनी विनंती करतो की त्यांनी भगवान बुद्धाच्या प्रतिमेचं पूजन करावे. बोला तथागत भगवान बुद्धाचा, तथागत भगवान बुद्धाचा, तथागत भगवान बुद्धाचा. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब तर आज या ठिकाणी बाबासाहेब आणि भगवान बुद्ध यांच्या प्रतिमेचं पूजन विनंती करतो. आज या ठिकाणी प्रमुख पाहुणे उपस्थित माननीय शर्मिलाताई बाबर यांचं इथं स्वागत करत आहे. मी तक्षशिला मित्र संघाचे अध्यक्ष आयुष्यमान प्रसादजी नाईक यांना प्रसादजी सोनवणे विनंती करतो त्यांनी ताईंचा सत्कार करावा. माननीय सौ शर्मिलाताई बाबर. त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माननीय शैलताई मोरे नगरसेविका ह्या देखील आलेले आहेत. यांचं देखील इथं स्वागत करण्यात आहे. मी श्रामणान असोसिएशनचे अध्यक्ष माननीय नाईकजी यांना विनंती करतो की त्यांनी शैलजाताई मोरे यांचा सत्कार करावा.
त्याचप्रमाणे बाबासाहेबांचा देखील इथं सत्कार करण्यात येत आहे. संस्थेचे अध्यक्ष माननीय प्रतापजी सोनवणे, आपण बाबासाहेब यांचा सत्कार करावा. त्याचप्रमाणे उद्योजक सलीम खिरवलकर साहेबांचं देखील इथं स्वागत करण्यात येत आहे. माजी श्रावण आश्रमचे संघटक सरचिटणीस आर धनविजय यांना विनंती करतो की त्यांनी उद्योजक सलीम साहेबांचा सत्कार करायचा आहे. त्याचप्रमाणे आज या पवित्र प्रसंगी धम्मचारी उपायराजा हे देखील आलेले आहेत. यांचा देखील इथं फूल देऊन सत्कार करण्यात येत आहे. त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. आयुष्यमान तायडे, आपण धम्मचारी उपायराजा यांचा सत्कार करावा. त्याचप्रमाणे धम्मचारी वीरभूती हे देखील आलेले आहेत. श्रावण आश्रमचे माजी अध्यक्ष माननीय मेश्रामजी यांना विनंती करतो त्यांनी धम्मचारी वीरभूतीचा सत्कार करावा. कुठे गेले? त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला खूप दुरून आलेले आणि आवर्जून उपस्थित राहणारे माझे मित्र आयुष्यमान ॲडव्होकेट विजय रणधीर यांचा देखील इथं सत्कार करण्यात येत आहे. मी आयुष्यमान तायडे यांना विनंती करतो आपण रणधीर यांचा सत्कार करावा. त्याचप्रमाणे एक विशेष उपस्थिती म्हणून आमचे मित्र जे लेखक आहेत सूर्यकांत प्रल्हाद भोसले यांनी नुकतंच बुद्धिश्री बुद्धत्व प्राप्तितक हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि ते पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. त्या प्रकाशन समारंभाच्या सोहळ्याचे आम्ही तिथं हजर होतो. मी आयुष्यमान सूर्यकांतजी भोसले यांना विनंती करतो आणि त्यांचा सत्कार आयुष्यमान प्रतापजी नाईक माजी श्रमविषयांचे अध्यक्ष यांनी करावा असं मी त्यांना सूचना करतो. त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचे दिलीप दहिंजे सर यांचा देखील इथं सत्कार करण्यात येत आहे. मी श्रावण असोसिएशनचे उपाध्यक्ष आयुष्यमान PS मेश्राम यांना विनंती करतो आपण दहिंजे सरांचा सत्कार करावा. समतेचा, बंधुतेचा, न्यायाचा मार्ग दाखवणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, आपणा सर्वांचे उद्धार करते विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रज्वलित विचारांना अभिवादन करून आणि आज श्रामणेर प्रवज्जेच्या या शुभ कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपले आदरणीय बनतेगण यांनाही अभिवादन करून आपण या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. सर्वांच्या शांततेची आवश्यकता आहे. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. इमिना सकारेण तं बुद्धं अभिपूजयामि. इमिना सकारेण तं धम्मं अभिपूजयामि. इमिना सकारेण
तं सङ्घम् अभिपूजयामि। अरहं सम्मा सम्बुद्धो भगवा बुद्धभगवन्तम् अभिवादेमि। स्वाक्षातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि। सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो सङ्घं नमामि। ओकाशवन्दामि भन्ते द्वारतयेन मया कृतं शब्द अपराधं क्षमतु मे भन्ते। द्वितीयम्पि ओकाशवन्दामि भन्ते द्वारतयेन मया कृतं शब्द अपराधं क्षमतु मे भन्ते। तृतीयम्पि ओकाशवन्दामि भन्ते द्वारतयेन मया कृतं शब्द अपराधं क्षमतु मे भन्ते। ओकाश अहं भन्ते तिसरणेन सद्धिं पञ्चशीलं धम्मं याचामि। अनुग्रहं कृत्वा शीलं देत मे भन्ते। द्वितीयम्पि ओकाशवन्दामि भन्ते तिसरणेन सद्धिं पञ्चशीलं धम्मं याचामि। अनुग्रहं कृत्वा शीलं देत मे भन्ते। तृतीयम्पि ओकाशवन्दामि भन्ते तिसरणेन सद्धिं पञ्चशीलं धम्मं याचामि। अनुग्रहं कृत्वा शीलं देत मे भन्ते। त्रिशरण पंचशील जे श्रामणेर बनणार आहेत ते सुद्धा त्रिशरण पंचशील स्मरण करतील, स्मृती करतील. उपस्थित सर्व उपासक उपासिका आपण सुद्धा त्रिशरण पंचशीलाची उच्चारण करायचं आहे, स्मृती करायची. सर्वांनी हात जोडा. यमहं वदामि तं वदेत. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि. तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयम्पि
संघं शरणं गच्छामि। शरणगमनं सम्पूर्णं पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि। आदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। कामेष्वमिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि। मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि। सुरामेरयमज्जपमादत्थाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। शरणेन सद्धि पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा प्रमादेन सम्पादेत। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। ओकाश वन्दामि भन्ते। भगवा बुद्ध भगवन्तम् अभिवादेमि। हात जोडून फक्त वंदन करायला आपण प्रत्येक वेळेला वंदन करायचं। स्वाख्यातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि। सुपटिपन्नो भगवतो सावकसंघो संघं नमामि। ओकाश वन्दामि भन्ते। सब्ब अपराधं क्षमतु मे भन्ते। मया कृतं पुण्यसामिना अनुमोदितव्यं। सामिना कृतं पुण्यमहदातव्यं। साधु 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 अनुमोदामि। यांनी केलेले चिवर हा काय साधा कपडा नसून चिवर हा आंतरवास, कमरबंद, संगाटी, उत्तर संघ या सगळ्यांनी मिळून हे चिवर बनत असतं। भगवंताच्या भिक्खू संघामध्ये हे चिवराचं स्थान अद्वितीय असं आहे। आज या ठिकाणी
गुडघ्यावर बसा. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. माझ्या बघून हात जोडा. ओकाश वंदामि भन्ते, सब्ब अपराधं तब्बं. साधु 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 अनुमोदामि. ओकाश कारुण्यकत्वा पभज्यं देथ मे भन्ते. अहं भन्ते पभज्यं याचामि. द्वितीयंपि अहं भन्ते पभज्यं याचामि. तृतीयंपि अहं भन्ते पभज्यं याचामि. सर्वदुःखानिस्सरणं निब्बान सच्चीकरणार्थाय इमं कासावं गृहीत्वा पभज्येथ मे भन्ते. अनुकंपम् उपादाय सर्वदुःखानिस्सरणं निब्बान सच्चीकरणार्थाय इमं कासावं गृहीत्वा पभज्येथ मे भन्ते. अनुकंपम् उपादाय सर्वदुःखानिस्सरणं निब्बान सच्चीकरणार्थाय इमं कासावं गृहीत्वा पभज्येथ मे भन्ते. अनुकंपम् उपादाय. माझ्यानंतर म्हणायचं आहे. सर्वांनी हात जोडा छातीजवळ. केसा, लोमा, नखा, दंता, त्वचो, दंता, नखा, लोमा, केसा, लोमा, नखा, दंता, त्वचो. या ठिकाणी या सर्व उपरी शारीरिक जे बाह्य भाग आहे त्याची ओळख, त्याची स्मृती या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. पहिलं काय आहे? केसा. ठीक आहे ना, तुम्ही केस काढले ना डोक्यावरले, केसा. लोमा, शरीरावर असलेले केस, हात पायावर असतात ना ते केस, लोमा. नखा, नख, 10 बोटांना पायांना नख आहेत ना, नखा. दंता, दात. त्वचो, त्वचा. ठीक आहे, याची सगळी हे बाह्य भाग आहेत, याची स्मृती ठेवायची. ठीक आहे, तर याचं ज्ञान ठेवायचं आपण. तर पुढे तृतीयंपि अहं भन्ते चरणशीलं याचामि. यमहं वदामि तं वदेत. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं
शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि शरणगमनं सम्पूर्णम् पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि आदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि ब्रह्मचर्य वेरमणि सिक्खापदं समादियामि माझ्यानंतर म्हणा पुन्हा ब्रह्मचर्य वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सूरामेरयमज्जपमादत्थाना वेरमणि सिक्खापदं समादियामि विकालभोजना वेरमणि सिक्खापदं समादियामि नाच गीत वादित विसुक दर्शना वेरमणि सिक्खापदं समादियामि माला गंध विलेपन धारण मंडन विभूषणठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि उच्चासयना महाशयना वेरमणि सिक्खापदं समादियामि जात रूप पटिगहना वेरमणि सिक्खापदं समादियामि
इमानि प्रपज्य दशसिक्खापदानि समादियामि इमानि प्रपज्य दशसिक्खापदानि समादियामि इमानि प्रपज्य दशसिक्खापदानि समादियामि ईशरणेन सद्धि प्रपज्य दशशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा प्रमादेन सम्पादयेत्। पुढील दीक्षा उपध्यायो मे बनते हो ही अतिरूपं अतिरूपं नहीं आपने अतिरूपं साधु साधु हॅलो, या ठिकाणी हा प्रवजा विधीचा कार्यक्रम संपलेला आहे. माजी श्रावण असोसिएशनचे प्रमुख आयुष्यमान आर धनविजय हे आपल्याला थोडं संबोधन करतील. मी आर धनविजय सरांना विनंती करतो त्यांनी आपलं इथं संबोधन व्यक्त करावं. आजच्या सामनेर शिबिरांच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले माझे गुरुवर्य साबळे गुरुजी, विचारपीठावर उपस्थित पंचगण, तक्षशिला बुद्धविहाराचे सर्व पदाधिकारी, प्रामुख्याने सोनवणे सर, सुनील तायडे सर आणि त्यांचे सगळी टीम यांचं मी प्रथमतः स्वागत करतो, अभिनंदन करतो. आणि बांधवांनो, ही जी आपली 20 मुलं आपल्यासमोर त्यांनी नुकतीच श्रामणेरची दीक्षा घेतलेली आहे, त्यांना या 15 दिवसाच्या श्रामणेर शिबिरांच्या मी शुभेच्छा देतो. पालकांना माझी विनंती राहील, मगाशी आमच्या सहकाऱ्यांनी सांगितलं की या 15 दिवसामध्ये पालकांनी त्यांना कुठल्याही प्रकारचं डिस्टर्बन्स, कुठल्याही प्रकारात येणं जाणं त्रास देणं योग्य होणार नाही. कारण काय आहे की मुलं लहान आहेत, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन या 15 दिवसाच्या अभ्यासक्रमामध्ये लागणार नाही आणि लहान मुलांना घरची ओढ असते. तर याबाबत पालकांना माझा विशेष आग्रह राहील, कृपया 15 दिवस मुलगा शाळेला जातो, हॉस्टेलमध्ये आहे अशी संकल्पना मनात ठेवा आणि त्याप्रमाणे हा मुलांना, कारण इथे त्यांची जेवणाची नाश्ताची सगळ्यांची व्यवस्था केलेली आहे, तर आपण निश्चिंत राहा. कारण यामध्ये हा जो बालक श्रामणेर होऊन 15 दिवसाचं प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांची जी मानसिकता आहे, त्यांचं धम्माबाबत असलेलं आकर्षण आहे, धम्माविषयी असलेली ओढ आहे आणि शिक्षणामध्ये असलेली तल्लीनता, समन्वय आणि एकाग्रता या गोष्टीचा त्यांना या 15 दिवसाच्या प्रशिक्षणादरम्यान निश्चित फायदा होणार आहे. आपल्याला माहितीसाठी सांगतो बांधवांनो, की जे मागच्या 50 वर्षामध्ये जे असे प्रशिक्षण आम्ही घेतलेत, त्या प्रशिक्षणादरम्यान आज डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, IAS IPS ऑफिसर झालेले आहेत. म्हणून पालकांना माझा आग्रहाचा सल्ला आहे की आपण 15 दिवस या मुलांना निश्चित राहू द्या.
दुसरी गोष्ट, भंतेकरण इथे उपस्थित आहेत, ते मला माफ करतील, कारण 14 ऑक्टोबर 1956 या दिवशी मुक्कामी बाबासाहेबांनी धर्मांतर सोहळा रक्ताचा एकही थेंब न सांडता धर्मांतर सोहळा 7 लाख लोकांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. तत्पूर्वी येवल्या मुक्कामी म्हणजे 1935 ते 1956 21 वर्ष बाबासाहेबांनी या पृथ्वी तलावावर असलेल्या सर्व धम्माचा बारकाईने अभ्यास केला. त्याच्यामध्ये इस्लाम असेल, ख्रिश्चन असेल, हिंदू धर्माविषयी न बोललेलं बरं, आणि बुद्ध धर्म, या चारही धर्माचा साकल्याने विचार करून बाबासाहेबांचं असं एक ठाम मत झालं की माझ्या अशिक्षित अस्पृश्य बांधवांना तारण करणारा धर्म असेल तर तो बुद्धांचा धर्म आहे. बुद्ध धर्माशिवाय जगाला तोड नाही, जगाला पर्याय नाही. आज जागतिक स्तरावर बांधवांनो बघा, एवढे भांडणं, युक्रेनवरचे रशिया भांडतो, नानाविध प्रकारचे संकट आपल्यासमोर येत आहेत. याला संकटातून पार करण्यासाठी बुद्ध धर्माचा पर्याय आहे, याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असं बाबासाहेबांनी त्यावेळेस आपल्याला सांगितलेलं आहे. एवढंच नव्हे तर त्यांनी असंही एक शपथ घेतली होती की सारा भारत बौद्धमय करी. त्याबाबत तुमची आमची नैतिक जबाबदारी आहे. त्या सारा बौद्धमय करण्याबाबत आपण काय जबाबदारी स्वीकारतो. लोक त्या काळात बाबासाहेबांना अशी एक विचारणा करायची की बाबा आपण नागपूर का निवडलं, नागपूरची निवड का केली धर्मांतर करता, तर तिथे RSSचा हेडक्वार्टर आहे. ते खोडून काढलं. RSSचा माझा काही संबंध नाही. त्यांच्या हातावर बसून मी इथे नागभूमीमध्ये ज्या नागांनी, ज्या नाग लोकांनी बुद्ध धर्माचा सडेतोड प्रचार केला आणि जगाच्या पाठीवर 144 देशामध्ये या धम्माची ज्योत पेलवली, असे हे नाग लोक आहेत. त्या नाग लोकांच्या वस्तीमुळे नागपूर पडलेलं आहे, तिथे नागवती वाहते आहे. अशा ठिकाणी मी धर्मांतराचा सोहळा निवडलेला आहे. त्याच्यावर कुणाच्या छात्यावर बसून कुणाला टीका टिप्पणीची गरज नाही. दुसरा त्यांचा मुद्दा होता की 21 वर्ष मी धर्मांतर करणारा, हिंदूमध्ये जन्मलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. तर बाबासाहेब असं म्हणतात की कुठल्याही माईच्या लालानी मला प्रश्न केला नाही की बाबा आपण बुद्ध धर्मच का निवडला. आपण बुद्ध धर्माचीच निवड का केली, कारण त्याची सडोतड उत्तरं बाबासाहेबांकडे होती. याचा प्रचार होऊ नये म्हणून प्रस्थापित वर्तमान पत्रकारांनी तो प्रश्न अलाईला ठेवला, कुठेही प्रश्न विचारला नाही. धर्मांतर झाल्यानंतर 14 ऑक्टोबर 56 बाबासाहेबांनी धर्मांतर केलं, दीक्षा सोहळा झाला आणि 15 ऑक्टोबर 1956 या रोजी दुसऱ्या दिवशी वार्ताहर परिषदेमध्ये तुम्हा आम्हाला सल्ला दिला. सल्ला काय दिला की त्या काळात तत्कालीन स्पृश्य लोक म्हणायचे की महारामांगांना मेलेलं मांस खायची सवय आहे, तुम्ही कशाला त्यांच्यापासून प्रवृत्त करता, 500 रुपयांचं नुकसान होईल. तर बाबासाहेब म्हणायचे मी तुम्हाला 500 रुपये देतो, तुम्ही ओढा ना, तुम्ही मांस खा ना, माझ्या समाजाने का खावं. तर याच्यातून त्यांनी स्वाभिमानाची चुणूक आपल्याला दाखवली. धर्मांतर करताना बाबासाहेब असंही म्हणतात की तुम्ही सत्संग बुद्धीला पटेल, सत्संग बुद्धीला अपील होईल, अशाच प्रकारे तुम्ही धम्माचं आचरण करावं. कुणी असं मागे टीकाटिप्पणी करता कामा नये. यांनी धम्म पाठवला म्हणून सदाचाराने, शालीनतेने, चारित्र्यवान होऊन या बौद्ध धर्माची जी काही सांगड घातलेली आहे त्याप्रमाणे आपण आचरण वर्तन केलं पाहिजे. तरच या धम्माचा प्रचार होईल. तुम्हाला 4 माणसामध्ये, समाजामध्ये एक किंमत मिळेल, आदर मिळेल, सन्मानाची जागा मिळेल. तर याबाबत तुम्ही कुठेही माघार घेऊ नका. बाबासाहेब असंही म्हणतात की धर्मांतरानंतर या धम्माचं काय होईल तर तुम्ही काळजी करू नका. माझे बुद्ध धर्मी अनुयायी सक्षम आहेत, समर्थ आहेत की आलेल्या संकटाला ते सामोरं जातील. प्रसंग आला तर त्याला तोंडगती पाडणार नाहीत, त्यांना पूर्ण ताकदीनिशी विचार करतील. म्हणून बांधवांनो, मला या प्रसंगी ह्या बाबी पूर्व इतिहास म्हणून आपल्यासमोर सांगायचा होता. धर्मांतरानंतर आपली 66 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये बाबासाहेब असंही म्हणतात तुमच्या पगाराचा 20वा हिस्सा धम्म कारणासाठी, राजकारणासाठी, समाजकारणासाठी खर्च करावा. आज हे एवढं मोठं वास्तू तक्षशिला बुद्धविहार हे तुमच्या आमच्या धम्मदानातून, समाजकार्यातून हे निर्माण झालेलं आहे.
याची रक्षा करणं, याचा प्रतिपाद करणं आणि या वास्तूला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी देऊन या वास्तूबाबत बौद्ध धर्मीयांनी याचा प्रकर्षाने विचार करून याची प्रगती कशी होईल. धम्मदानाच्या माध्यमाने धम्मदान विविध प्रकारचं आहे, पैशाचं आहे, तन मन धनाने आहे. हे दान आपण देत राहावं जेणेकरून इथली जी कार्यकर्ती मंडळी आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांना कुठल्याही विवंचनेला तोंड द्यायची वेळ येणार नाही. आपण सर्व सुज्ञ आहात. 2 मिनिटं मला बोलायची सूत्रसंचालनाने वेळ दिली त्याबद्दल आणि प्रतापराव सोनवणे आणि सुनील तायडे आणि त्यांच्या सगळ्या टीमचं मी अत्यंत मनपूर्वक आभार व्यक्त करतो. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. जय भीम, जय भारत, नमो बुद्धाय. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. खूप बहुमोल असं मार्गदर्शन सरांनी केलेलं आहे. आज या ठिकाणी माजी श्रावण असोसिएशनचे प्रेरणास्थान आमचे लाडके आदरणीय साबळे गुरुजी इथं आलेले आहेत. गुरुजी इथं तक्षशिला मित्र संघाचे अध्यक्ष आणि आपले अध्यक्ष आपलं आशीर्वाद घेण्यासाठी इथं खाली येत आहेत. आपलं स्वागत होत आहे. आयुष्यमान साबळे गुरुजी हे मला वाटतं पुण्यामध्ये सगळ्यांना परिचित आहेत. आज इतकी हालाकीची परिस्थिती असताना देखील ते ह्या कार्यक्रमात आलेत. हा कार्यक्रम हा त्यांचाच कार्यक्रम आहे. त्यांचीच प्रेरणा घेऊन हा कार्यक्रम इथं आम्ही पुढे चालू ठेवतो. आणि साबळे गुरुजींच्या बरोबरच अगदी हिरारीने खांद्याला खांदा लावून आमच्या ताई साबळे ताई ह्या देखील त्यांच्या प्रत्येक कामामध्ये त्यांचं सहकार्य असतं. ही व्यक्ती गेले 30-40 वर्ष धम्मासाठी घराच्या बाहेर पडली होती. अनेक ठिकाणी धम्मकाम व्हायचं. साबळेबाईंनी त्यावेळेला हा संसाराचा गाडा स्वतः एकटीने उचललेला आहे. त्यासुद्धा खूप कौतुकास पात्र आहेत. धन्यवाद ताई. आपल्या सगळ्यांना आमच्या सर्वांच्या वतीनं उदंड आयुष्य लाभो आणि आपलं खूप खूप मंगल हो, कल्याण हो अशी भावना व्यक्त करून पुढील कार्यक्रम आदरणीय भंते राजरतनजी यांनी या कार्यक्रमाची सांगता करावी अशी मी त्यांना विनंती करतो. महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, बोधी सत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्वच महापुरुषांच्या विचारांना प्रणाम करू. तक्षशिला बुद्ध विहार या ठिकाणी हा सामनेर असोसिएशनचा मार्फत दोन्ही संयुक्त माजी सामनेर असोसिएशन आणि तक्षशिला बौद्ध मित्र संघ या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होत आहे. मला वाटतं हा कार्यक्रम या ठिकाणी दुसरा का तिसरा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे आणि खूप चांगल्या प्रकारे योग्य रीतीने हा कार्यक्रम संपन्न होताना दिसत आहे. हे जे सामनेर या ठिकाणी झालेले आहेत 15 दिवस या ठिकाणी वास्तव करणार आहेत, त्यांना धम्माचं प्रशिक्षण देण्यात येईल. ध्यान जी भावना आहे ती त्यांना या ठिकाणी ट्रेनिंग देण्यात येईल. तर अशा प्रकारचा जो काही सिलेबस जो ठरवलेला आहे तो या ठिकाणी 15 दिवसात पूर्ण करण्यात येणार आहे. जो कार्यक्रम जो आपण करत आहोत तो बुद्ध धम्माच्या बाबतीतला कार्यक्रम आहे आणि बुद्ध धम्माचा जो काही प्रचार प्रसाराचा जो काही कार्यक्रम असतो जे आपल्याला करायचा असतो खूप सावधानतेने आपल्याला करायचा आहे. ही सावधानता जेव्हा आपण बुद्धांचा विचार जेव्हा आपण सांगतो लोकांमध्ये प्रचार प्रसार करतो तेव्हा पहिली भूमिका तुम्हा सर्वांना घ्यावी लागेल आणि ती भूमिका आहे मानव केंद्रित होऊन काम करणं. मनुष्याशी संबंधित हा जो काही भाग आहे तो आपल्याला पूर्ण करायचा असतो. म्हणून भारतामध्ये अनेक जाती धर्माचे लोक आहेत या ठिकाणी आणि आपण तो प्रवास करत आहोत की या भारतामध्ये समता स्थापन करायची. आपला तो प्रवास आहे की या भारताला आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन द्यायचा आहे. आपला तो प्रवास आहे की या भारतातील लोकांना आपल्याला बुद्धिनिष्ठ, तर्कनिष्ठ, अनुभवनिष्ठ आपल्याला त्यांना बनवायचं आहे.
याचा एक उद्देश आहे, या धम्मदीक्षाचा एक उद्देश आहे. हा धम्मदीक्षेचा उद्देश फक्त ज्यांनी दीक्षा घेतली तेवढाच मर्यादित नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे की या भारताला पर्याय म्हणून बुद्ध धम्म मी देता. तुम्ही लक्षात घ्या, हा पर्याय शब्द का साधा शब्द नाही. आणि म्हणून त्यामुळे तुम्हाला अन्य जे लोक आहेत, जे धर्माचे लोक आहेत, अन्य इतर तत्वज्ञान मानणारे लोक आहेत, त्यांच्याशी तुम्हाला मैत्री करायची आहे, त्यांच्याशी तुम्हाला प्रेम करायचं आहे, त्यांच्याशी तुम्हाला करुणा ठेवायची आहे आणि त्याचबरोबर त्यांच्याशी तुम्ही प्रज्ञेचा संवाद पण ठेवायचा. पण ही गोष्ट आपल्याला प्रकर्षाने आपण ही भूमिका बुद्धांची घ्यायला पाहिजे. जेव्हा भगवान बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करायचे तेव्हा त्यांची एक भूमिका असेल, कोण दुखावत तर नसेल, कुणाला मनाला लागेल, कुणाला दुखवेल अशी भाषा, अशा प्रकारचं वक्तव्य ते कधीही करत नसते. आणि म्हणून या धम्मामध्ये त्या काळची जी काही सामाजिक जी काही संरचना होती, त्या समाजातील जे काही ब्राह्मण समाजातील लोक, क्षत्रिय समाजातील लोक, वैश्य समाजातील लोक, अन्य सर्व समाजातील थरातील लोक भगवान बुद्धांकडे आकृष्ट झालेले होते आणि भिक्खू संघामध्ये समाविष्ट झालेली होती. आणि जेव्हा ते भिक्खू संघामध्ये समाविष्ट झालेली होती त्यावेळेला त्यांनी आपला धर्म, जात, गोत्र, नाम या सगळ्या गोष्टी त्यांनी सोडलेल्या होत्या. हा संघ समुद्रासारखा होता, सागरासारखा होता. जसं समुद्राला अनेक नद्या मिसळतात, परंतु आपलं नामकरण मात्र ते जेव्हा समुद्रात पाणी मिसळलं जातं तेव्हा तिथं कुठल्याही आपण त्या पाण्याला ओळखू शकत नाही, गंगेचं पाणी आहे तर कुठल्या नदीचं पाणी आहे. त्याप्रमाणे बुद्ध धम्मातील जे संघ आहे तो महासागरासारखा आहे. तिथं कुठल्या प्रकारे गोत्र, जात, धर्म हा सगळा भाग विसर्जित झालेला असतो. आणि म्हणून जेव्हा तुम्ही श्रामणेर प्रशिक्षण करणार आहात तेव्हा तुम्ही हे काशाय वस्त्र परिधान करता, त्यावेळेला तुम्हाला मानवांचं दुःख दूर करण्यासाठी तुम्हाला हे वस्त्र परिधान करावं. तुम्हाला त्यांना रस्ता दाखवायचा आहे, तुम्हाला मार्ग दाखवायचा आहे. आणि म्हणून खूप सावधान राहून तुम्हाला हे सगळी कामं करायची आहे. हा धर्म युनिव्हर्सल आहे, वैश्विक हा धर्म आहे, हा मानव केंद्रित धर्म आहे, मानवाला दुःखातून मुक्त करणारा तो धर्म आहे. तुम्ही भगवान बुद्धांचं पहिलं धम्मचक्र प्रवर्तन अगर तुम्ही वाचलं असेल, त्याच्यात बुद्ध काय बोलतात, बुद्ध काय सांगतात याकडे तुम्ही विशेष करून लक्ष द्या. पहिलं धम्मचक्र प्रवर्तन पूर्ण वाचून काढा, त्याचा अभ्यास करा. जे 4 सत्यावर आहे, 4 आर्य सत्यावर जे भगवान बुद्धांनी जे पहिलं धम्मचक्र प्रवर्तन केलेलं आहे ते संपूर्णतः या विश्वातील मानवाचं दुःख, सत्वांचं दुःख, जीवांचं दुःख, पशुपक्ष्यांचं दुःख त्यामध्ये विषेद केलेला आहे. मग त्या ठिकाणी हिंदू असू शकेल, त्या ठिकाणी मुस्लिम असू शकेल, त्या ठिकाणी ईसाई असू शकेल, त्या सगळे कुठल्याही जाती धर्माचा प्रश्न इथं नाही. आपण त्या दृष्टिकोनातून त्या गॉगलमधून आपण बघत नाही. तुम्ही जेव्हा बौद्ध होता तेव्हा तुम्हाला हे सगळ्या गोष्टी विसर्जित करायला पाहिजे. तुम्हाला मानव केंद्रित होऊन काम करायला पाहिजे, मानवासाठी काम करायला पाहिजे. बाबासाहेब जेव्हा बोलायचे, बाबासाहेबांची चळवळ त्या काळच्या समस्या, त्या काळचे प्रॉब्लेम आणि त्यांचं जे वक्तव्य होतं ते यथार्थ होतं, त्या संदर्भाला धरून होतं, त्या संदर्भाशी ते निगडीत होतं. आणि आजही त्यांच्या त्या विचारावर पावलावर पाऊल ठेवून आपण निघताना दिसतो. ठीक आहे. बरं, एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला जेव्हा काम करायचं आहे तेव्हा तुम्ही सर्वांना लक्षात ठेवून काम करा, मानव केंद्रित होऊन काम करा. सर्व या विश्वातील, या जगातील मानवांना, सत्वांना, पशुपक्ष्यांना आपल्याला त्यांना अभय द्यायचं आहे, त्यांना दुःखातून मुक्त करायचं आहे, त्यांना यथार्थ ज्ञानाकडे त्यांना आणायचं आहे. आणि त्यामुळे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं जे काम आहे, तुम्ही करत असलेलं काम, तुमचं वक्तव्य, तुमची भाषा, तुमचं आचरण, तुमचं कायिक, वाचिक, मानसिक वर्तन हे सगळ्यात महत्त्वाचा प्रभाव करून टाकणार आहे. बाबासाहेबांच्या एका प्रवचनात बाबासाहेब म्हणाले, ज्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आहे त्यांचा आदर्श या भारतात निर्माण झाला पाहिजे. आणि त्यांचा आदर्श भारतात निर्माण झाला तरच अन्य लोक या धम्मामध्ये प्रवेश करतील, अन्यथा नाही. म्हणजे तुमचा आदर्श किती महत्त्वाचा आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं एक स्वप्न तुमच्या आदर्शावर अवलंबून आहे. कुठलं स्वप्न? मी भारत बौद्धमय करेन. पण त्याचा आदर्श तुम्ही आहात. तुम्ही त्या ठिकाणी सिम्बॉल आहात, त्या ठिकाणी तुम्ही प्रतीक आहात, त्या ठिकाणी तुम्ही तुमचा आदर्श निर्माण झाला तरच बाकीचे लोक या ठिकाणी येऊ शकतील. या गोष्टीकडे आपण विशेष करून लक्ष द्यायचं आहे. तुमचं आचरण, तुमचं वागणं, तुमचं बोलणं
तुमची करुणा, तुमची प्रज्ञा, तुमचं शील, तुमचं अन्य समाजातील लोकांशी जे काही वर्तन आहे ते खूप महत्त्वाचं आहे. बौद्ध लोकांचं वर्तन कसं असतं? बौद्ध लोकांचं वर्तन असतं दानावर आधारित, बौद्ध लोकांचं वर्तन असतं शिलावर आधारित, बौद्ध लोकांचं वर्तन असतं शांतीवर आधारित, बौद्ध लोकांचं वर्तन असतं वीर्यावर आधारित, बौद्ध लोकांचं वर्तन असतं ध्यानावर आधारित. त्याला म्हणतात करुणा, त्याला म्हणतात पुण्य, त्याला म्हणतात उपाय. आपलं हे सगळं व्यावहारिक बाजू आहे. आणि म्हणून कुठलाही व्यक्ती आला तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा, मैत्री करणं हे तुमचं कर्तव्य आहे. कुठलाही व्यक्ती आला तर प्रेम करणं हे तुमचं कर्तव्य आहे. कुठलाही व्यक्ती आला तर तुम्ही त्याच्यावर करुणा करणं हे महत्त्वाचं आहे. शत्रूवरही प्रेम करा असं म्हणणारे बुद्ध आहेत. न हि वैरेण वैराणी संमंतित कुदाचनं अवैरेण संमंती हे धम्मो सनंतनो. वैर्याने वैर कधीही शमत नाही. तर अवैर, प्रेम, करुणा, मैत्री, आपुलकी, संवाद, परिसंवाद ह्या गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. आणि म्हणून जेव्हा तुम्ही अशा प्रकारचे कार्यक्रम घेता तेव्हा तुमच्या डोळ्यासमोर पूर्ण समाज, पूर्ण मानव समाज हे लक्षात ठेवून तुम्हाला काम करायचं आहे. बुद्ध काय म्हणतात, बुद्ध काय सांगतात, बुद्धांचा मार्ग काय, बुद्धांचा उद्देश काय हे लक्षात घ्या, हे ध्यानात घ्या आणि त्यानुसार काम करा. नाहीतर सगळं गोंधळ होण्याची शक्यता आहे. आपल्याला 1 बाय 1 पावलं उचलता आली पाहिजे. बाबासाहेबांचा उद्देश काय होता, बुद्धांचा उद्देश होता, त्या गोष्टीकडे विचारपूर्वक लक्ष द्या. एक एक गोष्ट महत्त्वाचं आहे. भारत बौद्धमय करणं म्हणजे नेमकं काय करणं? तुमचा आदर्श, तुमचं वागणं, तुमचं बोलणं, इतर लोकांशी तुमचा जो संवाद आहे, परिसंवाद आहे तो खूप महत्त्वाचा आहे. या ठिकाणी वादविवाद जरूर होतील पण भांडणं होता कामा नये. संवाद जरूर होतील, कटुता येता कामा नये. प्रेम जरूर वाढेल पण द्वेषाला जास्त प्रोत्साहित करता कामा नये. मैत्री वाढवा, क्रोध वाढवू नका, द्वेष वाढवू नका. यातून आपल्याला जायचा हा जो बाबासाहेब आंबेडकर बुद्ध की कार्ल मार्क्स नावाचा जो काय त्यांचं एक छोटासा ग्रंथ तुमच्या हातामध्ये त्यांचं ते भाषण काठ मधलं आहे जागतिक परिषदेमध्ये, त्याच्यामध्ये बाबासाहेब म्हणाले की बुद्ध की कार्ल मार्क्स. कुणाला निवडायचं या सामाजिक परिवर्तनामध्ये? आपल्याला सामाजिक परिवर्तन करायचं आहे. सामाजिक परिवर्तन म्हणजे कुणाचं परिवर्तन? पूर्ण या पृथ्वी तलावर राहणाऱ्या समाजाचं परिवर्तन. ही खूप मोठी व्यापक चळवळ आहे. ही चळवळ फक्त ठराविक जातीपुरती नाही, ही ठराविक लोकापुरती नाही, ही सर्व मानवासाठी ही चळवळ उभा राहिलेली आहे. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात बुद्ध की कार्ल मार्क्स. तुम्हाला माहीत आहे कार्ल मार्क्स मांडणारे कित्येक लोक आहेत, त्यांची खूप मोठी प्रभाव या जगावर कार्ल मार्क्सचा आहे. आज चायनामध्ये आज पण आहे. पण या गोष्टीकडे जर आपण लक्ष दिलं की बुद्ध की कार्ल मार्क्स म्हणत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धांच्या साधनेला महत्त्व दिलं. उद्देश कार्ल मार्क्सचा, उद्देश बुद्धांचा काय आहे? कार्ल मार्क्सचा उद्देश आहे आर्थिक समता आणणं. बुद्धांचा उद्देश आहे आर्थिक समता आणि सामाजिक समता आणणं. हे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला निर्देश केलेला आहे. आणि मग आर्थिक समता आणि सामाजिक समता ठराविक जातीसाठी नाही, पूर्ण भारतासाठी, पूर्ण या जगासाठी, पूर्ण या समाजासाठी, पूर्ण या जगातील लोकांसाठी. आणि म्हणून बाबासाहेबांचं दुसरं स्वप्न आहे जे लोक खूप कमी जाणतात. ते स्वप्न आहे की जसं भारत बौद्धमय करण्याचं बाबासाहेबांचं एक संकल्पना किंवा स्वप्न होतं, तसं एक दुसरं स्वप्न आहे या जगात धम्म राज्य स्थापन करणं. हे बाबासाहेबांचं वक्तव्य आहे. भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्मामध्ये आहे. म्हणून आपण लक्षात ठेवा, आपल्याला या जगामध्ये धम्मराज्य स्थापन करायचं आहे. आणि मग तुमची भूमिका काय आहे? म्हणून एक लक्षात ठेवा की आपल्याला मन परिवर्तन करायचं आहे. मन परिवर्तन होतं का मनामध्ये काही द्वेष वाढतो, का मनामध्ये क्रोध वाढतो, की मनामध्ये आपल्या दरी वाढते? याच्याकडे लक्ष द्या. बोलताना, प्रवचन देताना, प्रचार प्रसार करताना. म्हणून पहिलं काम आहे तुमचं मैत्री, करुणा याच्या आधारावर तुम्ही प्रचार प्रसार करायला पाहिजे. ज्या लोकांनी धम्म स्वीकारलेला आहे त्यांचं वर्तन सगळ्यात महत्त्वाचं आहे. मी जास्त बोलणार नाही, तुम्ही कंटाळून जाल. फक्त एक लक्षात ठेवा, बाबासाहेबांची ध्येयनिष्ठता काय आहे? या भारतामध्ये बौद्ध धम्म स्थापन करायचं आहे म्हणजे काही लोकांना तुम्ही फक्त सर्टिफिकेट बदलणार आहात का? लोकांना फक्त आपण कन्वर्ट करून घेणार आहात? नाही. वैचारिक क्रांती आहे, मानसिक परिवर्तन आहे, सामाजिक परिवर्तन आहे, आर्थिक आणि समता स्थापन करण्याची ही खूप मोठी जागतिक भूमिका आहे. ही भूमिका आपल्याला पार पाडायची. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या मुंबईच्या भाषणामध्ये ते म्हणत होते की आपण बुद्ध धम्म का स्वीकारतो? आणि त्याच्यामध्ये त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट केलेलं आहे की आपण जे बुद्ध धम्म स्वीकारत आहोत त्याची 2 विभाग बाबासाहेब आंबेडकर, एक ऐहिक कारण आहे असं ते म्हणाले आणि दुसरं म्हणाले की आध्यात्मिक कारण आहे. आणि ते म्हणतात माझ्या बाबतीमध्ये मात्र फक्त आध्यात्मिक कारण आहे, तुमच्या बाबतीमध्ये मात्र ऐहिक कारण आहे आणि आध्यात्मिक कारण. म्हणजे तुम्हाला ऐहिक विकास करायचा आहे, भौतिक विकास पण करायचा आहे.
तुम्हाला कौटुंबिक विकास, सामाजिक विकास पण करायचा आहे. यासाठी सुद्धा बुद्ध धम्म स्वीकारलेला आहे. आणि म्हणून बाबासाहेबांचे जे निर्देश आहेत, धम्माचा प्रचार आणि प्रसार करत असताना आपल्याला नेमकं काय करायचं आहे, तर आपल्याला नेमकं या मुलांची आपली बुद्धीचा विकास करायचा आहे. आणि बुद्धीचा विकास करण्याचा मार्ग बुद्धधम्म आहे. तुम्हाला मला बुद्धीचा विकास करायचा आहे. आणि बुद्धीचा विकास करण्याचं बुद्धांचे तत्व पहा. अनित्य, दुःख, अनात्म, शून्यता, निर्वाण, कित्येक असे तत्वज्ञान आहे बुद्धांचं. इतकं गंभीर, इतकं सूक्ष्म तरीकेचं आहे की तुम्ही जेवढा अभ्यास करा तेवढं तुम्हाला एक जन्म पण पुरणार नाही. तुम्ही का टाइमपास करता? जसं बाबासाहेब म्हणाले होते ना, नागपूरमध्ये मला कोणाचं नाक खाजून अवधान काढण्याची गरज नाही. जसं बाबासाहेब म्हणाले होते, तुम्ही अवधान काढत बसू नका. अरे बुद्ध धम्म सांगा, बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार करा, ते अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. कित्येक दिवस तुम्ही बोट इकडं दाखवत बसणार नाही. नाही ना, आता सोडून द्या. आता गेलं किती वर्ष झाले आपण बुद्ध धम्म स्वीकारलाय. आता वेळ आहे तत्वज्ञानाचा अभ्यास करण्याची. आता वेळ आहे बुद्धांना जाणण्याची. आता वेळ आहे स्वतः बुद्ध बनण्याची, बौद्ध नाही बुद्ध बनण्याची. हां, आता ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. तुम्ही ही मुलं या ठिकाणी या सामनेर असोसिएशन या शिबिरामध्ये तुम्ही जे पाठवलेले आहेत ते त्यांचा एक चांगला सिलेबस मी लक्ष घालेन. जे काय कार्यकर्ते आहेत या ठिकाणी दोन्हीकडले त्यांच्याशी बोलेन. एक चांगला सिलेबस या मुलांसाठी आपण देऊ. या ठिकाणी गुरुजी आहेत, हे चांगले पालीचे अभ्यासक आहे. हे सगळे अभ्यासू मंडळी, कुणी इथं कमी नाही. तर या चांगल्या प्रकारे हे प्रशिक्षण करतील. आणि या धम्माचं वाढ होण्यासाठी फक्त बौद्धच नव्हे, अबौद्ध सुद्धा या धम्मात आले पाहिजेत, ऐकलं पाहिजे. लक्षात घ्या, तुम्हाला खूप सावधानतेने काम करावं लागेल. आणि म्हणून टीका टिप्पणी वगैरे डोक्यातून काढून टाका. धम्माचा मार्ग खूप सोज्वळ आहे. धम्माचा मार्ग खूप राजमार्ग आहे. हा मार्ग तुम्ही सांगा, सगळ्यांचं कल्याण, सगळ्यांचं मंगल होऊ शकेल. तर जास्त न बोलता 15 दिवस राहणारे जे सामनेर आहेत, खूप व्यवस्थित राहा, चांगल्या प्रकारे राहा, घरची आठवण करू नका. इथले सगळे कार्यकर्ते खूप अनुभवी कार्यकर्ते आहेत. आणि मी आजच्या या कार्यक्रमामध्ये यासाठी एक आनंद मला झालेला आहे की मी या ठिकाणी साबळे गुरुजींना पाहतोय. त्याचं कारण तुम्ही काही लोक ओळखत असाल, काही लोक ओळखत नाही. खरंच या उपासकांनी खूप काम केलेलं आहे, खूप काम केलं. आज जे पुण्यामधलं जे काही वातावरण आहे खूप छान प्रकारे उभा राहिलं, तर त्यापैकी साबळे गुरुजींचा खूप मोठा हात आहे. तर ते आज या कार्यक्रमाला आले आणि मी त्यांनाही या कार्यक्रमाला आले धन्यवाद देईन, त्यांनाही आशीर्वाद देईन. त्यांचं आयु, वन्न, सुख आणि बल वाढू. एवढं बोलून या ठिकाणी थांबेन. तुम्ही शांतपणे ऐकला त्याबद्दल धन्यवाद. जय भीम, नमो बुद्धा. साधू साधू साधू. आदरणीय त्यांनी गागर में सागर अशा पद्धतीचं प्रवचन आम्ही जे 15 दिवस सांगू शकणार नाही, ते अतिशय म्हणजे खरं तर रेकॉर्डिंग केलं पाहिजे होतं. अतिशय सुंदर असं तत्त्वज्ञान आपल्याला फार कमी वेळामध्ये दिलेलं आहे. त्याचा आपली साधुवांतींचं हे जे वक्तव्य आहे ते वारंवार आमच्या कानावर पडो अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. वेळ बराच झालेला आहे. आजच्या कार्यक्रमासाठी आदरणीय भंतेने आपला अमूल्य वेळ दिला म्हणून माझे श्रामनेर असोसिएशन, त्याचप्रमाणे तक्षशिला मित्रसंघ यांच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो. आजच्या या कार्यक्रमासाठी विशेषतः पालक वर्गांनी आपल्या मुलांना, पाल्यांना इथे आवर्जून इथे आणलं, त्याबद्दल त्या सर्व पाल्यांचे आम्ही ह्या दोन्ही संस्थेच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि त्यांनी निशंक राहावं की पालक म्हणजे आई आणि वडील या दोघांचंही प्रेम इथे आवर्जून त्यांना दिलं जाईल, याची आपण शाश्वती बाळगावी. आणि आता आदरणीय बंधूंनी सांगितल्याप्रमाणे 15 दिवस त्यांना जे जे ज्ञान देता येईल ते आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याबद्दल या पालकांचे मी प्रथमतः धन्यवाद करतो. आणि त्यानंतर आपण सर्वजण इथे जे धम्मबंधू, धम्म उपासक, त्याचप्रमाणे त्रैलोक महासंघाचे आदरणीय विश्वस्त उपस्थित झालेले आहेत, त्या सर्वांचे ज्यांनी मनापासून श्रद्धेने इथे येऊन आपला अमूल्य वेळ दिलेला आहे, त्या सर्वांचे मी दोन्ही संस्थांच्या वतीने एक आभार मानतो, ऋण व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमाचं समापन आपण धम्मपालन गाथेने करूया. मगाशी भोसले सरांनी सांगितल्याप्रमाणे इथे अन्नदानाचा कार्यक्रम करणारे, आजचा जो अन्नदानाचा कार्यक्रम आहे तो आयुष्यमान वसंतजी भिकू गायकवाड निगडी यांच्यातर्फे त्यांनी केलेला आहे. तर आपण त्याचा आस्वाद घ्यावा
अशी मी आपणा सर्वांना नम्र विनंती करतो आणि आपण सर्वजण धम्मपालन गाथेमध्ये सर्वांनी सामील व्हावं, सर्वांनी हात जोडावा आणि या कार्यक्रमाचं अतिशय सुंदर प्रकारे समापन केल्याचं आणि आपल्या सर्वांच्या वतीने समापन केल्याचं आपण एक श्रेय घ्यावं अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो. सर्वपापसकरणं कुशलस्य उपसंपदा सचित्तपरियोदपनम् एतं बुद्धानुशासनं धम्मं चरेषु चरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मिन् लोके परमि च न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो च पम्पि श्रुत्वानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मं न पमज्जति नत्थि मे शरणं मह्यं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम् नत्थि मे शरणं मह्यं धम्मो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम् नत्थि मे शरणं मह्यं सङ्गो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम् नमो बुद्धाय नमो धम्माय नमो सङ्घाय साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. नमो बुद्धाय. जय भीम. आजच्या कार्यक्रमाचं समापन झालं असं मी जाहीर करतो. पुन्हा एकदा आपणा सर्वांना विनंती, आपण अन्नदानाचा लाभ घ्यावा. धन्यवाद. जय भीम.